पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सिरीज या ठिकाणी आपण चालू करतोय, जे की येणारी जी परीक्षा असेल महावितरण महापारेषण यांच्या संबंधित जे पद आहेत, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ आणि विद्युत सहाय्यक, तर याच्या रिलेटेड जे इलेक्ट्रिशियनचे संपूर्ण एमसीक्यू या सिरीजच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। टेलिग्रामच्या चॅनलची लिंक सुद्धा यामध्ये आपण टाकलेली आहेत, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसून येईल। चला तर पहिला प्रश्न, विच मोटर इज जनरली यूज फॉर डोमेस्टिक वॉशिंग मशीन? सामान्यतः घरगुती वॉशिंग मशीनसाठी कोणती मोटर वापरली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रेजिस्टन्स स्प्लिट फेज मोटर। आता या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल मोटर आणि ॲप्लिकेशन, तर मोटरचे काही नाव दिलेले आहेत, स्प्लिट फेज मोटर आणि त्याचे ॲप्लिकेशन। तर स्प्लिट फेज मोटरचा जो वापर आहे तो स्मॉल ड्रिल प्रेससाठी केला जाते, शॉप ग्राइंडर, त्यानंतर स्मॉल बेल्ट ड्रिव्हन कन्व्हेयर आणि वॉशिंग मशीन सुद्धा। त्याच पद्धतीने हे जे आपण मोटरचे नाव दिलेले आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन दिलेले आहेत, तर हे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण परीक्षेमध्ये जर समजा परमनंट कॅपॅसिटर मोटर बद्दल जर विचारलं तर त्याचे ॲप्लिकेशन सुद्धा तुम्हाला लक्षात आले पाहिजेत। प्रश्न क्रमांक 2, an ओहम मीटर इज यूज फॉर मेजरिंग। रिकामी जागा मोजण्यासाठी ओहम मीटरचा वापर केला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रेजिस्टन्स। प्रश्न क्रमांक 3, द रोटेटिंग स्पीड ऑफ मॅग्नेटो टाइप मेगर इज। मॅग्नेटो प्रकारच्या मेगरचा फिरणारा वेग आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 160 rpm। द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ एनी डायोड इज। खालीलपैकी कोणते डायोडचे मुख्य वैशिष्ट्य आहे? तर आपल्याला चारही ऑप्शन वाचावं लागतील आणि त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी डिसिजन घ्यायचा आहे। तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला पहिला ऑप्शन आहे करंट फ्लो इन ओनली वन डायरेक्शन। दुसरा ऑप्शन आहे मोस्ट करंट फ्लो व्हेन इट इज रिव्हर्स बायस। तिसरा ऑप्शन आहे लेट्स करंट फ्लो फ्रॉम कॅथोड टू एनोड। डी ऑप्शन आहे नो करंट फ्लो व्हेन इट इज फॉरवर्ड बायस। तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, करंट फ्लो इन ओनली वन डायरेक्शन। प्रश्न क्रमांक 5, NPN ट्रान्झिस्टर आर प्रेफर्ड टू PNP ट्रान्झिस्टर फॉर। NPN ट्रान्झिस्टरसाठी PNP ट्रान्झिस्टरला प्राधान्य दिले जाते कारण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हायर स्विचिंग स्पीड। प्रश्न क्रमांक 6, द नंबर ऑफ डिप्लिशन लेयर इन अ ट्रान्झिस्टर इज। ट्रान्झिस्टर मध्ये डिप्लिशन लेयरची संख्या असतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2 म्हणजे 2। प्रश्न क्रमांक 7, द स्पेसिफिकेशन ऑफ सिलिंग फॅन इज। सिलिंग फॅनचे स्पेसिफिकेशन आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्वीप। आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसत असेल सिलिंग फॅनचा, तर स्वीप म्हणजेच काय, तर डायमीटर ऑफ सर्कल फॉर्म बाय इट्स रोटेशन। म्हणजे जे ब्लेड्स दिसत आहेत, तर याचा जो डायमीटर फॉर्म केला जाते किंवा डायमीटर फॉर्म होते त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लेड स्वीप। तर स्पेसिफिकेशन जर विचारलं सिलिंग फॅनचं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तर त्याचं उत्तर असते स्वीप, त्यालाच आपण म्हणतोय स्वीप। प्रश्न क्रमांक 8, इफ 60 वॅट लॅम्प इज गिवन अ ल्युमिनस फ्लक्स ऑफ 1500, व्हॉट विल बी द ल्युमिनस इफिशियन्सी। 60 वॅट दिव्याला 1500 ल्युमिनस फ्लक्स प्रवाह दिल्यास त्याची ल्युमिनस इफिशियन्सी किती असेल? तर या प्रश्नामध्ये आपल्याला ल्युमिनस इफिशियन्सी काढायची आहे। तर ल्युमिनस इफिशियन्सीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असेल, आपण या मागे जे लेक्चर घेतलेले होते त्यामध्ये सुद्धा आपण काही न्यूमरिकल घेतलेले आहेत, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघत राहा। आणि ल्युमिनस इफिशियन्सी याचा फॉर्म्युला असते ल्युमिनस फ्लक्स डिवायडेड बाय पॉवर। आपल्याला गिवन जे दिलेले आहेत ल्युमिनस फ्लक्स, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ल्युमिनस फ्लक्स दिलेला आहे 1500 ल्युमेन,
आणि पॉवर दिलेला आहे 60 वॅट. तर ल्युमिनस एफिशियन्सी जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपल्याला या व्हॅल्यू पुटअप करायचे आहे आणि याचं उत्तर फाइंड आउट करायचं आहे. तर ल्युमिनस एफिशियन्सी याचं उत्तर असेल 25 ल्युमेन पर वॅट. या ठिकाणी 1500 पुटअप केलेले आहेत आपण, म्हणजे ल्युमिनस फ्लक्स, आणि पॉवर किती दिलेला आहे 60 वॅट. तर याला आपण डिवाइड जेव्हा केलं तर याचं उत्तर असेल 25 ल्युमेन पर वॅट. तर याचं ऑप्शन मध्ये जर आपण उत्तर बघितलं तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, 25 ल्युमेन पर वॅट. प्रश्न क्रमांक 9. The no load current of transformer in a terms of full load current is usually. पूर्ण लोड करंटच्या संदर्भात ट्रान्सफॉर्मरचे कोणतेही लोड करंट सामान्य नसते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5 to 9%. प्रश्न क्रमांक 10. द पर्पज ऑफ ऑइल इन ट्रान्सफॉर्मर इज. ट्रान्सफॉर्मर मधील तेलाचा उद्देश आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इन्सुलेट अँड कूल. तर ऑइलचा जो उद्देश विचारला होता तर त्याचं उत्तर राहील इन्सुलेटेड अँड कूल करण्यासाठी ऑइल आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये यूज करत असतो. त्याचा मुख्य उद्देश असते इन्सुलेशन करणे आणि त्याला थंड ठेवणे. प्रश्न क्रमांक 11. द मटेरियल इज कॉमनली यूज्ड फॉर इन्सुलेशन इन हाय व्होल्टेज केबल इज. सामान्यतः हाय व्होल्टेज केबलमध्ये इन्सुलेशनसाठी सामग्री वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पेपर. प्रश्न क्रमांक 12. 66 kV इज सुटेबल फॉर ट्रान्समिशन ऑफ अ पॉवर ओव्हर. 66 kV पॉवर ओव्हर ट्रान्समिशनसाठी उपयुक्त आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 60 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 13. युजली द जनरेटेड व्होल्टेज इन अ जनरेटिंग स्टेशन इज. सहसा जनरेटिंग स्टेशन मध्ये उत्पन्न केलेले व्होल्टेज असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 11 kV. प्रश्न क्रमांक 14. द मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर फॉर कंझ्युमर इज. ग्राहकासाठी सर्वात किफायतशीर ऊर्जा घटक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 0.9 लॅगिंग. प्रश्न क्रमांक 15. लोड फॅक्टर ऑफ पॉवर स्टेशन इज जनरली. पॉवर स्टेशनचा लोड फॅक्टर सामान्यतः असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लेस दॅन युनिटी. प्रश्न क्रमांक 16. द इक्विपमेंट यूज फॉर पर्वलायझिंग द कोल इज नोन ॲज. कोळसा पर्वलायझिंग करण्यासाठी वापरलेली उपकरणे म्हणून ओळखली जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बॉल मिल. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल बॉल मिल अशा पद्धतीचं इक्विपमेंट असते जे कोल पर्वलायझिंग साठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 17. द लार्जेस्ट सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन इंडिया. भारतातील विजेचा सर्वाधिक मोठा स्रोत कोणता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, थर्मल पॉवर. प्रश्न क्रमांक 18. द इफिशियन्सी ऑफ अन इंडक्शन मोटर कॅन बी एक्सपेक्टेड टू बी नियरली. इंडक्शन मोटरची इफिशियन्सी जवळपास असण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 80 to 90%. प्रश्न क्रमांक 19. द कॉजेस ऑफ क्राउलिंग इन इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटरमध्ये क्राउलिंगचे काय कारण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हार्मोनिक डेव्हलप इन अ मोटर. प्रश्न क्रमांक 20. द स्टार्टिंग कॅपॅसिटर ऑफ अ सिंगल फेज मोटर इज. सिंगल फेज मोटरचा प्रारंभिक कॅपॅसिटर म्हणजेच स्टार्टिंग कॅपॅसिटर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर. प्रश्न क्रमांक 21. द फील्ड कॉइल ऑफ डीसी जनरेटर आर युजली मेड ऑफ. डीसी जनरेटरचे फील्ड कॉइल सामान्यतः बनलेले असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॉपर. प्रश्न क्रमांक 22.
विच ऑफ द फॉलोइंग जनरेटर विल बी प्रेफर्ड इफ एनी आर रिक्वायर्ड टू बी रन इन अ पॅरलल. खालीलपैकी कोणते जनरेटर समांतर चालविण्याचे असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाईल. तर म्हणजेच पॅरलल जर चालवायचे असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. तर त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, शंट जनरेटर. शक्यता परीक्षेमध्ये आपण इंग्लिश जे प्रश्न असतील तर त्याला प्रेफरन्स द्या आणि तेच प्रश्न तुम्ही त्याचा सराव करा. कारण मराठीमध्ये जेव्हा ट्रान्सलेट होऊन प्रश्न केला जाते तेव्हा त्याचा अर्थ चेंज वाटल्यासारखा होतो. तर लक्षात ठेवा, कधी पण कुठलाही प्रश्न जर असेल तर तो नेहमी इंग्लिशमध्ये वाचण्याचा आणि इंग्लिशमध्येच सोडवण्याचा सराव केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 23. इन अ डीसी जनरेटर द क्रिटिकल रेजिस्टन्स कॅन बी इन्क्रीज बाय. डीसी जनरेटर मध्ये क्रिटिकल रेजिस्टन्स वाढवता येते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इन्क्रीजिंग इट स्पीड. प्रश्न क्रमांक 24. इन केस ऑफ डीसी मशीन मेकॅनिकल लॉसेस आर प्रायमरीली फंक्शन ऑफ. डीसी मशीनच्या बाबतीत यांत्रिक नुकसान म्हणजेच मेकॅनिकल लॉस हे प्राथमिक कार्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्पीड. प्रश्न क्रमांक 25. विच ऑफ द फॉलोइंग जनरेटर विल हॅव निग्लिजिबल टर्मिनल व्होल्टेज वाईल रनिंग ऑन नो लोड. खालीलपैकी कोणत्या जनरेटरला नो लोडवर चालत असताना टर्मिनल व्होल्टेज नगण्य असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिरीज जनरेटर. प्रश्न क्रमांक 26. इन अ डीसी जनरेटर द पोल शूज आर फास्टन टू द पोल कोअर बाय. डीसी जनरेटर मध्ये पोल शूज कोलच्या कोअरला जोडला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, काउंटर संक स्क्रू. काउंटर स्क्रंग जो स्क्रू आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीचा काउंटर संक स्क्रू असतो. प्रश्न क्रमांक 27. कॉपर ब्रश इन अ डीसी मशीन आर यूज्ड. डीसी मशीन मध्ये कॉपर ब्रश वापरतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वेअर लो व्होल्टेज अँड हाय करंट आर इन्व्हॉल्ड. जेथे कमी व्होल्टेज आणि उच्च प्रवाह शामिल आहेत त्या ठिकाणी डीसी मशीन मध्ये कॉपर ब्रश त्या ठिकाणी वापरतात. प्रश्न क्रमांक 28. द मटेरियल फॉर कम्युटेटर ब्रश इज जनरली. कम्युटेटर ब्रशचे मटेरियल या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कार्बन. प्रश्न क्रमांक 29. आर्मेचर कॉइल इज शॉर्ट सर्किटेड बाय ब्रश वेन इट इज लाय. आर्मेचर कॉइल असताना ब्रशने शॉर्ट सर्किट केले जातात. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, अलॉंग न्यूट्रल ॲक्सिस. प्रश्न क्रमांक 30. इन अ लॅप वाइंडिंग द नंबर ऑफ ब्रश इज ऑलवेज. लॅप वाइंडिंग मध्ये ब्रशेसची संख्या नेहमी असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सेम ॲज अ नंबर ऑफ पोल. प्रश्न क्रमांक 31. द आर्मेचर कोर ऑफ डीसी जनरेटर इज युजली मेड ऑफ. डीसी जनरेटरचा आर्मेचर कोर सहसा बनवला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिलिकॉन स्टील. प्रश्न क्रमांक 32. ओव्हरहेड सिस्टम कॅन बी डिझाईन फॉर ऑपरेशन अप टू. रिकामी जागा पर्यंतच्या ऑपरेशनसाठी ओव्हरहेड सिस्टम डिझाईन केला जाऊ शकते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 400 kV. प्रश्न क्रमांक 33. पिन टाइप इन्सुलेटर आर जनरली नॉट यूज फॉर व्होल्टेज बियॉन्ड. पिन टाइप इन्सुलेटर सामान्यतः पलीकडे व्होल्टेजसाठी वापरले जात नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 33 kV. या ठिकाणी पिन इन्सुलेटरची इमेज दिसत आहे. प्रश्न क्रमांक 34. अ 3-phase 4-wire सिस्टम इज कॉमनली यूज्ड ऑन. 3-phase 4-wire प्रणाली सामान्यतः वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन साठी. प्रश्न क्रमांक 35. ॲल्युमिनियम हॅज अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ. ॲल्युमिनियमचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2.7. प्रश्न क्रमांक 36.
In ACSR conductor, the insulation between aluminum and steel conductors is ACSR चा फुल फॉर्म जर बघितला तर अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेन्फोर्स्ड असे म्हणतो. ACSR मध्ये कंडक्टर अल्युमिनियम आणि स्टील कंडक्टर मधील इन्सुलेशन असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. इट हॅज नो इन्सुलेशन रिक्वायर्ड. त्याला इन्सुलेशनची गरज नसते. प्रश्न क्रमांक 37. When a conductor carries more current on surface as compared to core, it is due to. जेव्हा कंडक्टर कोअरच्या तुलनेत पृष्ठभागावर जास्त विद्युत प्रवाह वाहून नेला जातो त्याचे एक कारण असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्किन इफेक्ट. प्रश्न क्रमांक 38. द रेटिंग ऑफ फ्यूज वायर इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन. फ्यूज वायरचे रेटिंग नेहमी व्यक्त केले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एम्पियर. प्रश्न क्रमांक 39. नायक्रोम वायर इज अलॉय ऑफ. नायक्रोम वायर एक रिकामी जागा मिश्र धातू आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, निकेल अँड क्रोमियम. प्रश्न क्रमांक 40. बल्ब इन अ स्ट्रीट लाईट आर ऑलवेज कनेक्टेड इन अ. रस्त्यावरील दिव्यातील बल्ब सर्वथा जोडलेले असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पॅरलल. प्रश्न क्रमांक 41. इलेक्ट्रिक प्रेशर इज ऑल्सो कॉल्ड. विद्युत दाब देखील याला म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 42. ॲव्हरेज रेजिस्टन्स ऑफ ह्युमन बॉडी इज. मानवी शरीराची सरासरी प्रतिकार शक्ती असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1000 ओहम. प्रश्न क्रमांक 43. अर्थ वायर और ग्राउंड वायर इज मेड अप ऑफ. अर्थ वायर आणि ग्राउंड वायर बनलेले असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गॅल्वनाइज स्टील. प्रश्न क्रमांक 44. एम्प्लिफायर इज यूज टू ड्राईव्ह द रेकॉर्डर. रेकॉर्डर चालविण्यासाठी एम्प्लिफायरचा वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पॉवर एम्प्लिफायर. प्रश्न क्रमांक 45. इन अ कॅपॅसिटन्स ग्रेडिंग ऑफ केबल वी यूज अ. रिकामी जागा डायइलेक्ट्रिक. केबलच्या कॅपॅसिटन्स ग्रेडिंगमध्ये आपण रिकामी जागा डायइलेक्ट्रिकचा वापर करतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कंपोजिट. प्रश्न क्रमांक 46. द इन्सुलेटिंग मटेरियल फॉर केबल शुड. केबलसाठी इन्सुलेटिंग सामग्री असावी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हॅव ऑल प्रॉपर्टीज. म्हणजेच बी, ॲसिड प्रूफ. ॲसिड प्रूफ असलं पाहिजे. नॉन इन्फ्लेमेबल, त्यानंतर नॉन हायग्रोस्कोपिक, म्हणजे त्याला मॉइश्चर नसलेला आपण त्याला म्हणतो. केबल इन्सुलेटिंग मटेरियल त्या ठिकाणी आपण केबलसाठी वापरावा. आणि नॉन इन्फ्लेमेबल आणि ॲसिड प्रूफ असला पाहिजे. प्रश्न क्रमांक 47. द थिकनेस ऑफ लेअर ऑफ इन्सुलेशन ऑन अ कंडक्टर इन अ केबल डिपेंड अपॉन. केबलमध्ये कंडक्टरवरील इन्सुलेशनच्या थराची जाडी अवलंबून असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 48. रिकामी जागा इज अ मोस्ट कॉमन यूज फॉर मेकिंग मॅग्नेटिक रेकॉर्डिंग टेप. मॅग्नेटिक रेकॉर्डिंग टेप बनविण्यासाठी रिकामी जागाचा सर्वात जास्त वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फेरिक ऑक्साइड. प्रश्न क्रमांक 49. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज प्रेफर्ड फॉर ट्रान्समिटिंग इलेक्ट्रिकल एनर्जी ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. लांब अंतरावर विद्युत ऊर्जा प्रसारित करण्यासाठी खालीलपैकी कोणती सामग्री वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, स्टील रेन्फोर्स्ड ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 50. व्हॉट इज द मेन टाइप ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टम इन इंडिया. भारतातील वितरण प्रणालीचा मुख्य प्रकार कोणता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रेडियल. या ज्या आपल्या नवीन MCQ सिरीज मधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 51.
विच कंपोनंट कनेक्ट द सबस्टेशन टू द एरिया वेअर पॉवर इज टू बी डिस्ट्रीब्युटेड. कोणता घटक सबस्टेशनला वीज वितरण करण्याशी क्षेत्राशी जोडला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फीडर. अशाच पद्धतीचा आपण उद्या सुद्धा एक नवीन MCQ सिरीज मध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि PDF आहे या टॉपिकची जे PDF आहे तर आम्ही हळूहळू टेलिग्राम चॅनलला नक्कीच अपलोड करू. तर जे कुठले नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ लगेच तुमच्या त्या स्क्रीनवर येईल. भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.